मग काय मैत्रिणींनो, झाली का नाही नागपंचमीची शॉपिंग? ही बघा, मी ज्वारीच्या लाह्या आणि कोण आणण्यासाठी गेली होती आणि मी इतकं सगळं सामान घेऊन आलं. हा पेंडल मला खूप आवडलेला आणि ह्याच्यासोबत हे बघा मोतीचे इअरिंग्स जे आहेत ना, एकदम सुंदर आहेत आणि माझ्या मुलीला गंध लावायला आवडतं. त्याच्यासाठी मग मी गंध गंध पण घेऊन आले आणि तिच्या छोट्या छोट्या ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत. आता हे 2-3 जे ॲक्सेसरीज तुम्ही बघणार आहेत ना, हे फक्त 20 रुपयाला मला भेटलेले आहेत. मग म्हटलं जाऊ दे, मी पण घालेन आणि तिनं पण घालेन म्हणून घेऊन आलं. आणि मग तिला मध्ये-मध्ये तिचा आवाज होता, "मम्मा गंध लाव, गंध लावून दे, गंध लावून दे." मग तिला मध्येच लावून दिलं गंध. आणि हे बघा, मी ही सँडल घेतलेली आहे. तुम्हाला आवडेल का नाही, छान आहे का नाही सांगा. तर म्हटलं पायात घालून बघू कशी दिसते. चला गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी पण घालायचं आहे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे. बघा, गॅलरीमध्ये आलेली इतकी छान फुलं उमललीत ना, सगळ्या झाडावरती फुलं आलेली आहेत आणि आपण लावलेल्या झाडावरती फुलं बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि स्वयंपाकमध्ये मी बनवून घेतलेला आहे, बासुंदी बनवलेली आहे आणि चपात्या बनवलेल्या आहेत. भाजी मी थोडीच बनवलेली आहे. भाजी मी भरल्या भेंडीची भाजी बनवलेली आहे. तुम्ही बनवता का नाही अशी भाजी, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ही रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आणि संध्याकाळ झालेली होती, म्हटलं मेहंदी काढून घ्यावं, कारण उद्या ही नागपंचमी आहे. मग माझ्या हातावरती मी संध्याकाळी करणार होते आणि जेवण खूप लेट झालेलं, त्याच्यामुळं आता संध्याकाळी तेवढी काही इच्छा नव्हती खायची. मग 2 मधुमक्के ना फ्रीजमध्ये पडलेले होते. म्हटलं याला उकळून घेऊन आणि छान थोडा चाट मसाला वगैरे टाकून खाण्यासाठी घेऊयात. माझे लहान मुलं असल्यामुळे ना, त्यांना काही तिखट वगैरे जास्त चालत नाही. मग हे उकडून घेतलं. हे जेव्हा तुम्ही मधुमका उकडताना तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, जेणेकरून ते त्याला छान टेस्ट येते. हे बघा, असं उकडून घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये ना आपल्याला हे असं जस्ट फ्राय करायचं आहे. मग थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि हा मधुमका आहे ना त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे हे. आणि जर तुमच्यासाठी बनवत असाल तर मग तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकून छान भेळ टाईप बनवू शकता. तसं पण खूप छान लागतं. आम्ही तसंच बनवतो. पण मुलं असल्यामुळं ना मी आता जास्त काही टाकलं नाही, कारण मुलं माहितीच आहे कांदे, टोमॅटो काही खात नाहीत, काढून टाकतात. मग ते वेचून खातील, त्याच्यापेक्षा नाही टाकलेलंच परवडतं. मग हे बघा, अशी ही रेसिपी झालेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब